नमस्कार मित्रांनो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दत्तगुरू यांचे महात्म्य काय व एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादी कालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामघोष केल्यानंतर डोळ्यासमोर साक्षात दत्तमूर्ती उभी राहते. दत्त किंवा दत्तात्रेय देवता यांविषयी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. दत्तात्रेयांना अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असून ही देवता अनादिकालापासून पूजनीय असल्याचे म्हटले जाते. अगदी महानुभाव पंथांच्या लीळाचरित्र या ग्रंथातही दत्त महात्म्य वर्णिले आहे. त्यानंतर आतापर्यंतच्या काळात दत्तात्रेय देवता, दत्तात्रेय देवतांचे अवतार, दत्त स्वरूप यांविषयी माहितीपूर्ण विवेचन आढळते. दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरूप, दत्तावतार, दत्त संप्रदाय आणि दत्तात्रेयांचे महात्म्य यांविषयी अगदी थोडक्यात तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्याबद्दल बोलतो तो जगाच्या उत्पत्ती स्थितिलय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सच्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. जन्मरहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छा मात्र साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे. भक्तांचा आधार आहे आणि भक्तीने जाणला जातो. असे दत्तात्रेयांचे वर्णन वासुदेवानंद सरस्वती यांनी केले आहे. श्री दत्त अवताराचा आणि दत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. इसवी सणापूर्वी हजारो वर्षांपासून श्री दत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्री दत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. यातील सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. संपूर्ण विश्वाचे गुरु श्री दत्तात्रेय. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु. अशा गुरूंचाही जो गुरु तो श्री दत्तगुरू. संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरु हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्री दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऐहिक आणि परमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वांना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे.
नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो, कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य इत्यादी सर्व पंथांना जवळचाच आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त. मध्ययुगीन कालखंडाच्या 14व्या शतकात भगवान श्री दत्तात्रेयांचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि द्वितीय अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज या दोन्ही युगप्रवर्तक महानुभावांची महाराष्ट्र तथा कर्नाटक प्रांतात दत्तोपासनेचा प्रचार प्रसार केला. त्यापूर्वी म्हणजे 12व्या शतकात महानुभाव संप्रदायाचा आविर्भाव झाला. हा संप्रदाय केवळ दत्तप्रणीतच नव्हे, तर या संप्रदायाचे आदिगुरु भगवान श्री दत्तात्रेय हेच आहेत. महानुभाव संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथ संप्रदाय निर्माण झाला. हा संप्रदाय भगवान श्री दत्तात्रेयांनाच आदिगुरु मानतो. आजच्या घडीला सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती ही त्रिमुखी आहे. उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहे. इतकेच नव्हे तर प्राचीन मूर्ती विज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत असे म्हटले जाते. तसेच पुढे 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी देशभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीच झाले आहे. थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षड्भुज दत्तात्रेय आहेत.